वळूया. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता वंदिन सज्जन. बघा हा समास कुठला दिलाय समर्थांनी? संत स्तवन. कुठला समास दिलाय? संत स्तवन. आणि पाहायला गेलं तर याच्या अगोदर कुठला समास घेतला आपण? समर्थांनी याच्या अगोदर कुठला समास दिला? सद्गुरु स्तवन. मग सद्गुरु स्तवन हा एवढा सुंदर प्रदीर्घ म्हणता येईल एवढा सुंदर ग्रंथ समास दिलेला असताना सद्गुरूंना परत समर्थांना परत संत स्तवन का द्यावासा वाटला? सद्गुरू आणि संत हे वेगळे आहेत का? म्हणजे सद्गुरु स्तवन वेगळा दिला आणि संत स्तवन वेगळा दिला. मग असं का केलं बरं समर्थांनी? सद्गुरु स्तवन वेगळा आणि संत स्तवन वेगळा असं का केलं? संत आणि सद्गुरू वेगळे आहेत हा प्रश्न आता म्हणजे मलाही पडलाय आणि तुम्हालाही पडलाय की संत आणि सद्गुरू वेगळे आहेत का? मग बघा समर्थ काय सांगतात की सद्गुरू कसा आहे? आपण सद्गुरु स्तवन मध्ये पाहिलं. जेथे माया स्पर्श शकेना ते स्वरूप मजा ज्ञाना काय कळे. नकळे नकळे नेती नेती ऐसी बोलत असे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. मज न कळे हा विचारू दुरुनी माझा नमस्कारू सद्गुरू राया पहिलं पारू पावई मज. म्हणजे सद्गुरू कसा आहे की आपली ही माया तिथपर्यंत पोचू शकत नाही असं हे सद्गुरूंचं स्वरूप आहे. जेथे माया स्पर्श शकेना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. म्हणजे सद्गुरूंपर्यंत आपली माया स्पर्श तिथे करू शकत नाही. श्रुतीलाही ते जमलं नाही, वेदांना पण ते जमलं नाही, वेदांच्या मातेला पण ते जमलं नाही. मग ते सद्गुरू स्वरूप त्या सद्गुरूंना ते म्हणजे सद्गुरू स्तवन वेगळा दिला. का वेगळा दिला? तर तो सद्गुरू कसा आहे? तो मायातीत आहे. मायातीत म्हणजे मायेच्या पलीकडे आहे तो. मग तो मायेच्या पलीकडे असणारा सद्गुरू ज्या वेळेला बघा त्याची प्रवृत्ती होते, मायेच्या पलीकडे असणारा सद्गुरू ज्या वेळेला तो प्रवृत्ती होते त्याची आणि त्या प्रवृत्तीमुळे तिथे करुणा उत्पन्न होते. प्रवृत्तीमुळे काय होते? करुणा उत्पन्न होते आणि त्या करुणेचं रूपांतर संतांमध्ये होतं. त्या करुणेचं रूपांतर कशामध्ये होतं? संतांमध्ये होतं. म्हणजे बघा आपल्याला साधं आपल्या संसारातलं उदाहरण पाहायचं म्हटलं ना तर साधं उदाहरण आहे. एक साधं सोपं उदाहरण देते संत आणि सद्गुरू फरक सांगण्यासाठी. तर ज्या वेळेला मुलगी लहान असते ती लहान मुलगी वडील लहानाची मोठी होताना पाहतात. वडील लहानाची मोठी मुलगी होताना पाहतात. मग मुलगी मोठी होते. मग मोठी झाल्यानंतर तिचं लग्न करून दिलं जातं. तर लग्न करून दिल्यानंतर आईला पण प्रश्न पडतो की माझं बाळ लहान आहे, कसं संसार करेल, कसा नवरा सांभाळेल, कसं सगळं जमून घेईल, कशी सासरी राहील. ही सगळी चिंता आईला पण लागलेली असते, वडिलांना पण लागलेली असते. पण तीच मुलगी बघा लग्नाला 1 वर्ष होत नाही तोच ती मुलगी बाळंतपणाला येते. म्हणजे संसार तिला उत्तमाचा कळला. आता ती ज्या वेळेला बाळंतपणाला येते आणि उत्तमाची प्रसूत होऊन तिला तिच्याही मांडीवर एक छोटंसं बाळ येतं. त्यावेळेला तो बाप कौतुकाने पाहतो. बरं तो बाप कौतुकाने पाहतो, अरे ही मुलगी कालपर्यंत अशी माझी छोटीशी चिमणी इकडं तिकडं उडणारी होती आणि ही कधी भुरकण उडून गेली आणि कधी ती स्वतः आई झाली आहे. त्या बापाला म्हणजे नवल वाटतं. त्या बापाला काय वाटतं? नवल वाटतं. आता सांगण्याचा मुख्य सद्गुरू आणि संत हे वेगळे कसे सांगण्याचा मुख्य भाग पुढेच आहे. मग ज्या वेळेला बघा ती आई हे स्वरूप आहे ना, आई हे स्वरूप सद्गुरूंसारखं ते कसं आहे? ते पलीकडे आहे. आई हे स्वरूप पलीकडे आहे. पण ती आई ज्या वेळेला त्या बाळाला मांडीवर घेते आणि आपल्या स्तनाला लावते, स्तनाला लावल्याबरोबर तिला जो पाळणा फुटतो ना ते स्वरूप संतांचं आहे. ते स्वरूप कोणाचं आहे? करुणा उत्पन्न होते ना, तिथे जी करुणा उत्पन्न होते त्या सद्गुरूंच्या ठाई जी करुणा उत्पन्न होते आणि सद्गुरूंना त्या करुणारूपी तो पाळणा फुटतो आणि त्याच्यातनं त्या संतांचं रूप प्रगट होतं.
म्हणजे सद्गुरू तोच संत आणि संत तोच सद्गुरू. पाहायला गेलं तर ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, सद्गुरू आणि संत. म्हणजे ज्या वेळेला बघा सद्गुरू कृपा तुमच्या आमच्यावर होते, ज्या वेळेला तुम्हा आम्हावर सद्गुरू कृपा होते, त्यावेळेला हळूहळू हळूहळू सद्गुरूंची जी शांत वृत्ती आहे. आता एक शिष्य बघा सद्गुरूंकडे गेला आणि म्हणाला मला माझं स्वरूप कसं कळेल. त्यावेळेला सद्गुरू बोलले की हे विषय विकारांनी बघा तुमचं आमचं जे हे आहे ना, स्वरूप आहे ना, हे विषय विकारांनी उकळतंय. हे उकळतंय. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे, संशय, चिंता, कामना, भावना, ईशना, वासना, ह्या सगळ्या विषयी विकारांनी काय होतंय ते उकळतंय. मग ते सद्गुरू बोलले तुला स्वरूप पाहायचंय ना, तुझं स्वरूप तुला पाहायचंय ना, तर मग ठीक आहे, एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेव. मग त्या शिष्याने एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं. तेच पाणी उकळत होतं. त्यावेळेला त्या उकळीच्या पाण्यामध्ये त्या शिष्याला सांगितलं, आता उकळीच्या पाण्यामध्ये तू बघ, तुला तुझं स्वरूप दिसतंय का. आणि एका भांड्यामध्ये शांत पाणी शेजारी घेतलं, दुसऱ्या भांड्यामध्ये. मग त्या शिष्याने जेव्हा उकळीच्या भांड्यामध्ये पाहिलं तर त्यावेळेला त्याला स्वरूप दिसलं नाही. ते पाणी उकळत होतं, उकळीमध्ये त्याला त्याचं स्वरूप कळलं नाही. पण ज्यावेळेला शांत पाण्यामध्ये, म्हणजे थोडक्यात गढूळ पाण्यामध्ये आपल्याला आपला चेहरा दिसणार नाही, पण तेच निवळ आणि शांत पाणी असेल तर त्याच्यामध्ये तुम्हा आम्हाला तुमचा आमचा चेहरा स्पष्ट दिसणार आहे. त्यामुळे बघायला गेलं तर हे विषय विकार तुमच्या आमच्या देहातले कधी शांत होतात, तर ज्या वेळेला आपण संतांच्या जवळ जातो, ज्या वेळेला आपण सद्गुरूंच्या सानिध्यात राहतो, ज्या वेळेला आपण संत संघामध्ये राहतो, ज्या वेळेला आपलं आचरण सदाचाराचं असतं, ज्या वेळेला आपलं आचरण नीतिमत्तेचं असतं, ज्या वेळेला बघा हळूहळू हळूहळू संत संघाने हे सगळं होणार आहे. तुम्ही आम्ही कसे आहोत पाहावे आपण असे आपण, परंतु हे कधी हळूहळू होणार आहे. जेव्हा तू संतांच्या सानिध्यात जाशील ना, जेव्हा तू त्यांच्या पायापाशी लोळण घेशील ना, त्यावेळेला हळूहळू त्या संतांचा गुण तुझ्यामध्ये येणार आहे. कारण देणे ईश्वराचे, तो देणारच आहे. कारण एकदा भगवंताकडे गेलं, एकदा सद्गुरूंकडे गेलं, एकदा संतांकडे गेलं तर ते स्वतःकडे काहीच ठेवत नाही, ते सगळं देऊन टाकतात, कारण ते एवढे उदार असतात. म्हणून काय सांगितलंय की संत, आणि बघा संतांनी काय सांगितलंय की ज्याचं व्हायचं आहे ना तुम्हा आम्हाला, बघा साधं सोपं उदाहरण आहे, आपल्याला त्याचं व्हायचं आहे ना, मग आपल्याला त्याचं नाम धारण करणं गरजेचं आहे. ज्याचं व्हायचं आहे आपल्याला, ती मुलगी, मगाचंच उदाहरण पुन्हा देते, ती मुलगी ज्या वेळेला सासरी जाते ना, त्यावेळेला ती प्रथम तिथे काय पद्धत असेल की समजा आईवडिलांकडे असणारं तिचं नाव सुद्धा तिथं बदललं जातं. बरं नाव नाही बदललं तर आडनाव तर नक्कीच बदलणार आहे. वडिलांच्या नावाच्या जागेवर पतीचं नाव येणार आहे. ज्या वेळेला ती त्या पतीचं नाव धारण करते, ज्या वेळेला ती त्याचं ते आडनाव लावते, त्यावेळेला ती त्याच्या अर्ध्या संपत्तीची मालकीण होते. तसं तुम्हा आम्हाला हा जो संतांनी ठेवलेला ठेवा आहे की नाही, ज्ञानेश्वरी म्हणा, दासबोध म्हणा, गाथा म्हणा, एकनाथी भागवत म्हणा, गुरुचरित्र असू द्या, इतर कुठलेही ग्रंथ, हरिविजय घ्या, रामविजय घ्या, जे काही ग्रंथ आहेत, रामायण, महाभारत, सगळं, तर ह्या सगळ्याचं आपल्याला मालक व्हायचं असेल तर आधी मला त्याचं नाम धारण करता आलं पाहिजे. त्या भगवंताचं नाम मला आधी, आणि संत आपल्याला हेच शिकवतात. संत आपल्याला नामाचाच महिमा शिकवतात. संतांनी एवढंच सांगितलंय की फक्त तू नाम घे. तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. चारी मुक्ती तिथं आहेत. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐसे बहुधा ग्रंथी बोली येले. काय सांगितलंय, असं खूप ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर त्या अभंगामध्ये फार काल पण हा अभंग घेतला महाराजांनी, फार सुंदर अभंग येतो.
संत आपल्याला हात जोडतात, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. तुमच्या पाया लागून मी तुम्हाला विनवतोय. संत काय सांगतात, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. बघा, आणि कृष्ण विष्णू हरी विठ्ठल गोविंद काय सांगितलंय, मार्ग हा कसा मार्ग आहे, हा मुक्तीचा मार्ग आहे. आणि इथे सकळांशी अधिकार आहे. कृष्ण विष्णू हरी, बघा, कृष्ण विष्णू हरी विठ्ठल गोविंद सांगितलंय. मार्ग हा प्रांजळ कशाचा आहे, तर मुक्तीचा. आणि पुढे सांगितलं की सकळांशी येथे आहे अधिकार. इथे कोणाला अधिकार नाही असं नाही, सगळ्यांना अधिकार आहे. पण या अधिकारासारखं मला घेता आलं पाहिजे. संतांनी हे सगळं उघड ठेवलंय हो. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा. तुम्हाला काय त्या मंत्रामध्ये काही पांघरून घालायचं आहे का, कानात सांगायचं आहे का, कानात फुंकायचं आहे? उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण म्हणा. हा उघडा मंत्र आहे, हा झाकून मंत्र नाही हो. मग सरळ उघड आहे ना, तर जो मंत्र जो रामकृष्ण हरी म्हणा किंवा राम 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 म्हणा, जो उघडा मंत्र आहे ना, तर तो आपल्याला म्हणता आला पाहिजे हो. जरी बघा, आणि पहिली गोष्ट तर गुरु पाहिजेच हो. कारण संतांनी अवतार घेतले, भगवंतांनी अवतार घेतले. जेवढ्या संतांनी अवतार घेतले, आता लोक म्हणतात, प्रश्न असतो लोकांपाशी की गुरु केलाच पाहिजे का, हा प्रश्न आहे. गुरु केलाच पाहिजे का, हा प्रश्न आहे. पण तुम्ही मला सांगा, संतांनी सुद्धा गुरु केले. ज्ञानेश्वर माऊलींना पण गुरु करावा लागला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य. आणि मचिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविले. म्हणजे ही परंपरा कशी आली बघा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथ म्हणजे कोण दाखवला बघा, महादेव दाखवला. मग तिथून जी परंपरा सुरू झाली तर ती ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत आली. मग प्रत्येकाने गुरु केले ना, प्रत्येकाला गुरु करावा लागला. आणि नामदेवराय काय म्हणले, नाही मला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले, मी काही गुरु करणार नाही, भगवंतच पांडुरंगच माझा गुरु. पण तिथं सुद्धा नामदेवांना सुद्धा गुरु करावा लागला. कारण जोपर्यंत गुरु करत नाही तोपर्यंत आपलं हे मडकं कसं असतं महाराज, कच्चच असतं. बघा, आपल्या डोक्यावर आपल्या गुरुचा हात असणं म्हणजे नुसतं साधना करून किंवा ग्रंथ वाचून आपल्याला मोक्षप्राप्ती होणार नाही किंवा ती सद्वस्तू आपल्याला प्राप्त होणार नाही. तर ती सद्वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी आधी मला सद्गुरूंचे चरण दृढ धरता आले पाहिजे. कारण सद्गुरू विना सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी. सद्गुरूशिवाय सोय नाही हो. म्हणून अखंड मला त्या सद्गुरूंचे चरण धरता आले पाहिजे. आणि गुरु करणं गरजेचं आहे. कारण गुरुशिवाय नाही. मग तुम्ही कुठलेही गुरु करा. आता बघा, दत्तगुरूंना तर 24 गुरु आहेत. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी. गुरु किती येतो, लक्ष कोटी आहेत. बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. पण हे लक्ष कोटी गुरु मोक्षदाते नाही बरं का. याच्यामध्ये मोक्षदाता सद्गुरू वेगळाची असे. काय सांगितलंय समर्थांनी, मोक्ष देणारा सद्गुरू वेगळाची असे. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी. शिष्यासी न लविती साधन. गुरु सुद्धा आपल्याला दासबोधामध्ये पाचवा दशक आहे मंत्रांचा. आणि त्या 5व्या दशकामध्ये गुरु लक्षण, गुरु निश्चय, शिष्य लक्षण हे सगळं 5व्या दशकामध्ये आलेलं आहे. परत गुरूंचं लक्षण आहे, गुरु निश्चय आहे, शिष्य लक्षण आहे, भरभरून समर्थांनी दिलेलं आहे. पुढे पण हे अभ्यासायला आलेलं आहे आपल्याला. त्याच्यामुळे काय सांगितलंय की त्या गुरु लक्षणामध्ये काय सांगितलंय की गुरु कसा असावा. शिष्यासी न लविती साधन,
न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी तेजावे. जो शिष्याला साधनेला लावत नाही, जो इंद्रिय दमन करण्याला शिकवत नाही, असे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी तेजावे. फुकट मिळाले तरी नको. गुरु कसे पाहिजे की मोक्षदाता सद्गुरू. काय सांगितले समर्थांनी? वेगळाची असे. म्हणून काय सांगितलं की संत आणि गुरु हे एका नाण्याच्या संत आणि सद्गुरू हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. तर सद्गुरूंजवळ जाऊन संत काही झाले, काही सद्गुरूंजवळ जाऊन संत झाले आणि काही जन्माला येतानाच संत होते. बघा फरक सांगते मी तुम्हाला. काही सद्गुरूंजवळ जाऊन संत झाले, काही जन्माला येतानाच संत होते आणि पुढे ते सद्गुरू झाले. फरक सांगते मी. सद्गुरू आणि संत परंपरेचा फरक सांगते. त्याच्यामध्ये आद्य शंकराचार्य आहेत. त्यांचं आयुष्य तरी किती हो? अवघ्या 32 वर्षाचं आयुष्य. पण त्या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये शंकराचार्यांनी ज्ञानेश्वरीवर भगवद्गीतेवर टीका केली. आता खरं सांगा मला महाराज, शरद महाराज, मला सांगा तुम्ही की जर का आद्य शंकराचार्यांनी किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेवर टीका केली नसती तर आपल्याला ही गीता कळली असती का हो? ऊर्ध्वमूल मधशाकम अश्वत्थ्यम प्रावुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित अधोच्च ऊर्ध्वम प्रसिता तस्य शाखा गुणप्रवृद्ध्या विषयप्रवाला अधोच्च मूला नेनुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके नरूप मत्स्येह तथोपलभ्यते नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. काय कळलं सांगा मला? 3च श्लोक म्हटले मी. अजून बाकीचे म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये 20 श्लोक आहेत. मी 15व्या अध्यायामध्ये मी 3च म्हटले. 3 श्लोकामध्ये काय समजलं आपल्याला? न रूपमच्छे तथोपलभ्यते नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम असंगशस्त्रेण दृढेन चित्वा तथ पदम तत्परिमार्गतव्यम यस्मिन् गताना निवर्तन्ति भूया त्वमेव चाद्यम पुरुषम प्रपद्य यथा प्रवृत्ती प्रसिता पुराणी. काय कळलं आपल्याला? काहीच कळलं नाही. म्हणून हे समजण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेवर टीका केली आणि ही ज्ञानेश्वरी आपल्या हाती काढून दिली. प्रत्येक श्लोकावर ज्ञानेश्वर माऊलींनी टीका केली आणि आता ज्ञानेश्वरी समजते की नाही? किती सुंदर महाराज आपल्याला काल समजून सांगतात ज्ञानेश्वरी. किती प्रत्येक ओवी अगदी त्याची किती छान फोड करून सांगतात. कारण ती गीतेवरची टीका आहे. तसं आद्य शंकराचार्यांनी पण गीतेवर टीका केली. म्हणजे पहिली टीका त्यांनी केली, नंतर माऊलींनी केली. म्हणजे सांगायचं म्हणजे काय की जर का संतांनी हे सोपं करून दिलं नसतं आपल्याला तर हे सोपं आपल्याला मिळालं असतं का? आणि दासबोध ग्रंथ तर समर्थांनी एवढा सोपा अगदी ज्याला मराठी वाचता येते ना असं पहिली दुसरीतलं मूलसुद्धा छान हे करू शकतं, अर्थ त्याला समजेल इतकं सोपी भाषा समर्थांची आहे बघा. त्यामुळे काय सांगितलं की संत आणि सद्गुरू तर ह्या एका नाण्याच्याच काय आहेत? 2 बाजू आहेत. म्हणून काय सांगितलं बघा श्रीराम समर्थ. आता वंदिन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयेचेनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी. पहिल्याच ओळीमध्ये समर्थ काय सांगतात? आता वंदिन सज्जन. आता मी काय करतो? संत सज्जनांना वंदन करतो. का वंदन करतो? कारण ते परमार्थाचे अधिष्ठान. आता वंदिन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयेचेनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी. म्हणून आता साखरे महाराज जॉईंट आहेत की नाही माहीत नाही, पण मी त्यांना तेच सांगितलं शरद महाराज की हे जे संतांनी पहिल्याच ओवीत दिलंय बघा, आता वंदिन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयेचेनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी. गुप्त धन कुठे शोधायला जाता? हे गुह्य ज्ञान जे संतांनी आपल्यासाठी ठेवलेलं आहे हे प्रगट करून हे त्यांनी प्रगट करून दिलंय. फक्त आपल्याला ते आत्मसात करता आलं पाहिजे. संतांनी प्रगट केलेलं आहे तुमच्या आमच्यासाठी, फक्त ते आत्मसात मला करता आलं पाहिजे. आता वंदिन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयेचेनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी. जे वस्तू परम दुर्लभ, ही परब्रह्म वस्तू आहे ना,
ही परम दुर्लभ आहे. परब्रह्म प्राप्त करून घेण्यासाठी मार्ग आपल्याला संतांचे चरण आपल्याला धरले पाहिजे, कारण सत्संग असल्याशिवाय आपल्याला परब्रह्माची प्राप्ती होणार नाही. कुठल्याही गावाला जायचं असेल तर आपल्याला त्या गावच्या बसमध्ये बसावं लागतं. कोणत्याही गावाला जायचं असेल तर आपल्याला त्या गावच्या बसमध्ये बसावं लागतं, त्याशिवाय आपण त्या गावाला पोचणार नाही. तसंच आपल्याला जर का परब्रह्म वस्तू म्हणजे परब्रह्म वस्तूची, भगवंताची, परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला संतांचाच आश्रय घ्यावा लागणार. कारण काय सांगितलंय, जे वस्तू परम दुर्लभ जयेचा अलभ्य लाभ तेच होय सुलभ संत संगे करुणी. एकदा का सत्संगामध्ये आम्ही आलो म्हणून समर्थ नेहमी सांगतात सदा संगती सज्जनाची धरावी. का सदा संगती सज्जनाची धरायची, तर सज्जनाच्या संगतीमध्ये सद्गती प्राप्त होते आणि दुर्जनाच्या संगतीमध्ये निश्चित मनुष्य देह कुठे जातो, अधोगतीला जातो. म्हणून ही अधोगती चुकवण्यासाठी आपल्याला अखंड सत्संगामध्ये राहता आलं पाहिजे. म्हणून सांगितलंय वस्तू प्रगटची असे. वस्तू कशी आहे, ही प्रगट आहे. वस्तू प्रगटची असे पाहता कोणासीच न दिसे. प्रगट आहे हो, वस्तू कशी आहे, प्रगट आहे. नाना साधनी सायासे न पडे ठाई. वस्तू प्रगट आहे पण नाना साधनं केली आपण तरी जर का आपल्यावर सद्गुरु कृपा नसेल तर आपल्याला हे कळणार नाही हो. परब्रह्म तत्व आपल्याला कळण्यासाठी सद्गुरु कृपाच तुमच्या आमच्यावर पाहिजे. जसं ते नामदेवांच्या डोक्यामध्ये बघा गोरोबा काकांनी थापटणं मारून मारून बाबा हे कसं मडकं आहे, हे कच्चं आहे का पक्कं आहे, हे कच्चं आहे का पक्कं आहे, हे कच्चं आहे का पक्कं आहे. मग बघता 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 नामदेवांपर्यंत आले. मग नामदेवांच्या डोक्यात ते थापटणं मारलं. मग हे मात्र मडकं काय बोलले, गोरोबा काका बोलले कच्चंच आहे. बघा गोरोबा काकांचा पण अधिकार बघा ना, केवढे संत. म्हणून ही बघा आम्ही या भारत भूमीमध्ये जन्माला आलो. मी नेहमी सांगते हे तुमचं आमचं महत्भाग्य आहे, कारण एवढे संत होऊन गेलेत. गोरोबा काका असतील, चोखामेळा असतील, बघा गोरोबा काकांची सुद्धा किती ती विधेय स्थिती, म्हणजे भगवंताच्या भक्तीमध्ये किती विधेयी व्हायचं की स्वतःच्या पायाखाली बघा स्वतःचं मूल चिरडतंय पण तरी पण त्याला भान नाही. आणि बायको आल्यानंतर बायको बघती तर ही अशी सगळी अवस्था. म्हणजे भगवंताच्या नामस्मरणामध्ये इतकं देहभान हरपून गेलेलं असतंय की आपण काय करतो याचं सुद्धा त्यांना भान नव्हतं गोरोबा काकांना. बघा ती मातीसुद्धा आहे ना, ती मातीसुद्धा आपल्याला सांगत असते बघा. माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी, तुझाच आहे शेवट वेळ्या माझ्या पायासी. काय सांगते, आलाय मातीतनं आणि जाणार. आता वेळ कमी आहे त्यामुळे गाण्यातनं घेत नाही, सरळच घेते. ती माती काय सांगते की हा तुझा शेवट माझ्या पायापाशीच आहे. माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी, तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी. म्हणून काय सांगितलं पुढे बघा, वस्तू प्रगटची असे पाहता कोणासीच न दिसे, नाना साधनी सायासे न पडे ठाये. मग ही वस्तू समजण्यासाठी, ही परब्रह्म वस्तू समजण्यासाठी मला आधी संतांच्या चरणी लागलं पाहिजे. पुढे सांगितलं येथे परीक्षिवंत ठकले, येथे परीक्षिवंत ठकले नातरी डोळसची अंध झाले, पाहत असताची चुकले निज वस्तूसी. काय झालं की डोळ्याने दिसतंय तरी पण आंधळे का म्हटलंय. बघा ह्याच्यामध्ये पण आहे ना, काकड्याच्या भजनामध्ये पण आहे ना, मुका झालो वाचा गेली, तसा आंधळ्याचं पण आहे ना एक अभंग आहे ना. मग का आंधळा झालो, डोळे असून मी अंध का झालो, डोळे असून मला त्याचं शुद्ध स्वरूप का बघता आलं नाही. कारण आपण तिथपर्यंत बघा त्या भगवंतापर्यंत आपण पोचायलाच मागत नाही.
आपण अडकलोय कशामध्ये? मी, माझं आणि भ्रांतीचं ओझं, सगळं माझं माझं. मग माझं जेव्हा सुटेल आणि त्याच्या नामामध्ये त्या गोरोबा काकांसारखं मी जेव्हा दंग होईल अखंड नामस्मरणामध्ये, त्यावेळेला मला कळेल हो तो भगवंत. त्या भगवंतासाठी पहिली गोष्ट काय लागतंय? नामासारखं श्रेष्ठ दुसरं काहीच नाही. जेवढे संत आत्तापर्यंत होऊन गेले तेवढ्या संतांनी फक्त एक सांगितलंय, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आधी. काय सांगितलंय? ते नाम सोपे आहे, नाम फुकाचे फुकाचे. कबीर महाराज काय म्हणतात? बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. राम राम बोला, श्याम श्याम बोला. ते फुकटचं नाव आहे, तर ते फुकटचं मुखामध्ये माझ्या आलं पाहिजे. त्याला काय लागतंय का घ्यायला? पण नामासारखं श्रेष्ठ काहीच नाही हो. पाहायला गेलं तर बघा, पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ काय आहे? पृथ्वीपेक्षा 100 पटीने श्रेष्ठ जळ आहे, कारण ती जळापासून झाली. पृथ्वी जळापासून झाली. मग पृथ्वीपासून 100 पट श्रेष्ठ जळ आहे. मग जळापासून 100 पट श्रेष्ठ काय आहे? बघा, पृथ्वी, आप, तेज. जळापासून 100 पट श्रेष्ठ काय? तेज आहे, कारण जळ कशापासून झाले? तेजापासून झाले. मग तेजापासून 100 पट श्रेष्ठ काय आहे? वायू आहे, कारण वायू कशापासून झाला? तेजापासून झाला. मग वायूपासून 100 पट श्रेष्ठ काय आहे? तर आकाश आहे. आणि त्या आकाशापेक्षाही 100 पट श्रेष्ठ काय आहे? तर नाम आहे. बघा, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीसी चाड, आणि गगनाहुनी वाड नाम आहे. कसं आहे नाम? गगनापेक्षाही श्रेष्ठ नाम दाखवलंय. म्हणजे पृथ्वीपेक्षा आप श्रेष्ठ आहे, आपापेक्षा तेज श्रेष्ठ आहे, तेजापेक्षा वायू श्रेष्ठ आहे, वायूपेक्षा आकाश श्रेष्ठ आहे, आणि आकाशापेक्षा श्रेष्ठ नाम आहे भगवंताचं. म्हणजे नाम सर्वापेक्षा काय आहे? श्रेष्ठ आहे. नामाचा महिमा फार मोठा आहे हो. कारण नामाचा महिमा वर्णन करायचं म्हटलं तर एक फक्त होता कोण? वाल्ह्या कोळी होता. पण त्या वाल्ह्याचा वाल्मिकी एका नामाने झाला. नामे तरती पाषाण, त्या पाषाणावर फक्त राम 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 लिहिलं तर ते अख्खा सेतू झाला हो. नामाने पाषाण पण तरले. मग तुम्ही विचार करा की पाषाण जर का, पाषाण म्हणजे दगड, पाषाण जर का नामाने तरतंय, तर वाल्ह्या कोळी एवढी पातकं केली, 7 रांजण मोहरी एवढा, म्हणजे मोहरी केवढी असती? मोहरी एवढा एक खडा, आणि असे 7 रांजण भरले, एवढी पापं वाल्ह्या कोळींनी केली, तरी तो त्या नामाने तरला. मग तुम्ही आम्ही तरणार नाही का? नक्कीच तरणार हो. दगड जर का नामाने तरले, आपण तरणार नाही का? पण मी नाही म्हणेल. तुमचं काय मत आहे? मी म्हणते नाही तरणार आपण. तुमचं काय मत आहे सांगा. का मला असं म्हणावंसं वाटलं? कारण समर्थांनीच पुढे लिहून ठेवलंय की मनुष्य कसा आहे माहिती आहे का? पाषाणाहून उन्हा आहे. कसा आहे मनुष्य? म्हणजे पाषाणाची उपमा जर का मनुष्याला दिली, पाषाणाची उपमा जर का तुम्हा आम्हाला दिली, तर त्या पाषाणाचा अपमान आहे, त्या दगडाचा अपमान आहे. दगडाची उपमा, मला जर का दगड म्हटलं, कोणी जर का मला दगड म्हटलं ना, तर तो माझा अपमान नाही, ते दगडाचा अपमान आहे. कारण तो दगड माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. समर्थांनी सांगितलंय, मी म्हणत नाही. समर्थांनी का सांगितलं माहिती आहे का? पुढे पुढे येणार आहे आपल्याला सगळे. टाकीने खपली काढली, त्या दगडाची खपली टाकीने, जेव्हा त्या दगडाची मूर्ती घडवायची असते आणि त्या दगडाची खपली टाकीने काढली जाते, टाकीने खपली काढली, ती पुन्हा नाही जडली, ती पुन्हा त्या दगडाला चिकटत नाही काही केल्या. पण बघा, नीट ओवी श्रवण करा. टाकीने खपली काढली, ती पुन्हा नाही जडली, मनुष्याची कुबुद्धी किती झाडली तरी ती पुन्हा लागे. समर्थ म्हणतात मनुष्याची कुबुद्धी किती पण झाडली तरी तो पुन्हा 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 तेच अवगुण करतो.
तसं त्या दगडाची खपली एकदा काढली तर ती परत त्याला जाऊन चिकटत नाही, म्हणून तो दगड माणसापेक्षा श्रेष्ठ आहे असं समर्थांनी सांगितलंय. म्हणून काय सांगितलं पुढे, जो जेथे परीक्षावंता ठकले ना तरी डोळसची अंध झाले, पाहत असताची चुकले निज वस्तूसी. निज वस्तूसी का चुकलो आपण? पाहतोय डोळ्यांनी परब्रह्म वस्तू बघा, त्याच्यातून माझ्यात फार अंतर आहे का? देव आहे जवळी जवळी, भेट नाही जन्मभरी. त्या कस्तुरीच्या वासाने तो मृग एवढा फिरतो एवढा फिरतो एवढा फिरतो एवढा फिरतो आणि फिरून 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 दमतो आणि दमल्यानंतर एका जागेवर बसतो. अगदी गतप्राण होण्याची वेळ आलेली असते, शेवटचा क्षण आलेला असतो, कारण ते वास येतोय म्हणून तो फिरतोय. पण ज्या वेळेला तो फिरून फिरून दमतो आणि एका जागेवर बसतो ना महाराज, त्यावेळेला त्या मृगाला समजतंय की अरे ज्याच्यासाठी आपण एवढं फिरलो वनवन, तर ते आपल्याजवळच आहे, त्याच्या नाभीतच असते कस्तुरी. आणि तो त्याच्या शोधासाठी कुठे कुठे फिरतो सांगा बरं. तसं मृगजळाचं पण आहे की आपण ते हरिण बघा, त्या मृगजळाच्या मागे धावत असतं धावत असतं धावत असतं, पण ते मृगजळ त्याच्या कधीच हाती लागत नाही. तसा हा संसार आहे. आपण ह्या संसारात किती 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 मरतो बघा, पण याच्यामध्ये साध्य काय आहे हो? संसारामध्ये काय साधतंय आपल्याला? आयुष्यभर ज्यांच्यासाठी आपण मेलो त्यांना आपली किंमत नसते. आपले पती म्हणतात तुला काय कळत नाही, आपली मुलं म्हणतात तुला काय कळत नाही, आपली नातवंड म्हणतात तुला काय कळत नाही. मग आता मला कळणार तरी कधी हे मलाच काही माहीत नाही. म्हणजे आपल्या संसारामध्ये संसार मुळीच फाटका, समर्थांनी सांगितलंय, संसार मुळीच फाटका. तो कितीही केला नेटका तरी फिका होत जात असे. तो कितीही नेटका करण्याचा प्रयत्न केला तरी तो फिका होत जात असे, असं म्हणून सांगितलंय. म्हणून बघा, काही लोक म्हणतात आम्ही देव मानतो. आम्ही काय करतो? देवाला मानतो. काही लोक म्हणतात आम्ही देवाला मानत नाही. बघा, काही लोक म्हणतात आम्ही देवाला मानतो, काही लोक म्हणतात आम्ही देवाला मानत नाही. आता ह्या दोन्ही गोष्टीचा त्याला फरक पडत नाही, कारण तो मानण्याची गोष्ट नाहीये आणि तो न मानण्याची पण गोष्ट नाहीये. जो म्हणतो की नाही की मी देवाला मानतो ते पण खोटंच आहे, कारण तो मानण्याची गोष्ट नाहीये, तो भगवंत मानण्याची गोष्ट नाहीये. आणि जो म्हणतो आम्ही देवाला मानतच नाही तर ते पण खोटं आहे. जर का तू देवाला मानत नसेल किंवा देव आहे असं तू जर का तुझं मत नसेल तर तू बोलतो कोणाच्या कृपेने? बघा, हात हालवी, पाय चालवी, भ्रुकुटी मालवी, डोळा मालवी, संकेत खुणा बोलवी तोची आत्मा. सगळं काही करणारा देहामध्ये तो अंतरीचा अंतरात्मा आहे. मग तो जर का निघून गेला तर तुझ्या ताटातला घास ताटातच राहणार आहे, तो तोंडात पण जाणार नाहीये. तो अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून तू सगळं कार्य करतोय. तो नसेल तर तुला 4 जण उचलायला लागतात, तुला त्या स्मशानापर्यंत पण जाता येणार नाही की तिथं जाऊन मरतो, तसं पण करता येणार नाही. कारण तेवढं भगवंतानी जन्म आणि मरण, तेवढं त्या 2 गोष्टी त्या भगवंतानी त्याच्याकडे ठेवल्यात. त्या आपल्याकडे दिल्या असत्या तर आपण श्वास पण मोजून घेतला असता की नाही, की नको माझं आता जवळजवळ आलंय, हा पुढच्या वेळेला वापरायला राहू दे म्हणून. जसं आपण मोबाईलच्या डाटाचं करतो तसं, की संपवायला नको, संध्याकाळी मला लागणार आहे, बरोबर की नाही. आपल्या हाती जर का श्वासोश्वास घेणं दिलं असतं. बघा, आपण काय म्हणतो माहिती आहे का, की मी त्याचा जप करते, बघा किती मी त्याची पूजा करते. अरे त्याची पूजा तोच आमच्याकडनं करून घेतोय, त्याची पूजा तोच करतोय. तो देहात नसेल तर पूजा होईल का? त्याचा जप तोच करून घेतोय. 21 सहस्र 600 जपा तो दिवसातनं कितीतरी सोहम 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 वेगळं. बघा, आपण झोपलो तरी हा जप चालूच आहे, सोहम हा जप आपण झोपलो तरी चालूच आहे. म्हणजे तो आपल्याकडनं करून घेतोय, फक्त ते आपल्याला त्याची जाणीव घेता आली पाहिजे. आणि जाणीव कधी घेता येईल तर ते जाणण्यासाठी
जाणता भेटला पाहिजे. म्हणून समर्थांनी पुढे काय सांगितलंय बघा, इहलोक साधा या कारणे, या लोकाची प्राप्ती करून घ्यायची आहे ना, तर जाणत्याची संगती धरणे. इहलोक साधा या कारणे, जाणत्याची संगती धरणे, पण परलोक साधा या कारणे सद्गुरूच पाहिजे. परलोकाची प्राप्ती जर का तुला करून घ्यायची असेल तर सद्गुरू कृपेशिवाय परलोकाची प्राप्ती होणार नाही ना. म्हणून काय सांगितलंय बघा पुढे, जे दीपाचेनी दिसेना, नाना प्रकाशे गौसेना, नेत्रांजने ही वसेना दृष्टी पुढे. बघा, जे दीपाचेनी दिसेना, सद्गुरू परब्रह्मतत्व दिव्याने दिसेल का? दिव्याने दिसेल का? ते दिसेल, पण कुठल्या दिव्याने दिसेल? तर ते अंतरीच्या ज्ञान दिव्याने दिसेल. म्हणून अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, आणि हरिभजनाविना काळ घालवू नको रे. अखंड तो हा जो काय प्रत्येक क्षण आहे ना, तो हरिभजनामध्येच घालवता आला पाहिजे. प्रत्येक क्षण, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. काय शाश्वत आहे हो सांगा बरं? पुढच्या 100 वर्षामध्ये आपल्यापैकी कोणीच असणार नाही. काय शाश्वत आहे सांगा? सगळं नाशिवंत आहे, सगळं नाश पावणार आहे. मग तू गर्व अभिमान ताठा तुला कशाचा आणि का पाहिजे? माझा बंगला, अरे तो उद्या लेकाचा होणार आहे, लेकानंतर तो नातवंडाचा होणार आहे, नातवंडानंतर तो पतवंडाचा होणार आहे. हे सगळं आपण दुसऱ्यासाठीच करतोय. आपल्यासाठी काय? माझ्या स्वतःसाठी काय? मला स्वतः उद्धरून जाण्यासाठी काय? म्हणून इहलोक साधा या कारणे, जाणत्याची संगती धरणे. ठीक आहे, पण परलोक साधायचं आहे ना. मग ते परलोकाचं साधन मला साधायचं आहे, त्यामुळे मला सद्गुरू कृपाच प्राप्त करून घेतली पाहिजे. आणि सद्गुरू कृपा संत संघामध्ये गेल्याशिवाय प्राप्त होणार नाही. म्हणून काय सांगितलंय, 16 कळी सूर्य शशी, दाखवू शकेना वस्तुसी, तीव्र आदित्य कळारासी, तोही दाखवेना. 16 काय सांगितलंय, 16 कळी सूर्य शशी. सूर्य 16 किरणाने जरी तप्त असेल तरी तो सुद्धा सद्गुरू स्वरूप किंवा परब्रह्मतत्व दाखवू शकत नाही. परब्रह्मतत्व सूर्य पण दाखवू शकत नाही, आणि शशी म्हणजे काय सांगितलंय, चंद्र पण दाखवू शकत नाही. चंद्राच्या चांदण्या प्रकाशामध्ये पण ते परब्रह्मतत्व दिसणार नाही, आणि सूर्याच्या प्रकाशामध्ये पण दिसणार नाही. मग ते पाहण्यासाठी तुला ज्ञानाचा प्रकाश पाहिजे, आणि हा ज्ञान प्रकाश फक्त संतच आपल्याला देऊ शकतात. संतांच्या सानिध्यामध्येच आपल्याला हा ज्ञानाचा प्रकाश मिळू शकतो. म्हणून पुढे सांगितलं, जया सूर्याचेनी प्रकाशे, ऊर्ण तंतू तोही दिसे, नाना सूक्ष्म पदार्थ भासे, अणुरेणू दिक. बघा, अणुरेणू किती सूक्ष्म असतात ते सुद्धा बघा त्या सूक्ष्म दर्शकातनं आपण पाहू शकतो प्रकाशामध्ये. पण ते परब्रह्मतत्व, आता आपण विचार केला की मला हा आत्मा जाताना पाहायचाच आहे. एखादा देह अगदी शेवटची घटका मोजत आहे, आणि शेवटची घटका मोजत असताना आपण तिथे बसून आहोत की नाही, मला याच्यामधला अंतरीचा अंतरात्मा कसा जातो ते मला पाहायचंय. दिसेल का हो? तो येतो जातो दिसेना. तो येतानाही दिसत नाही आणि जाताना पण दिसत नाही. तो येतो जातो दिसेना, स्थिर होऊनी बैसेना. तो कसा आहे? येतानाही दिसत नाही आणि जाताना पण दिसत नाही. मग त्याला पाहण्यासाठी तुझ्याकडे काय पाहिजे? ज्ञानचक्षु पाहिजे. ज्या वेळेला अर्जुनाला बघा कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने गीता सांगण्यासाठी घेतली, त्यावेळेला गीता तरी का सांगावी लागली हा प्रश्न आहे. की भगवंताला अर्जुनाला गीता का सांगावी लागली? कारण कुरुक्षेत्रावर गेल्यानंतर अर्जुनाची अवस्था काय झाली हो? भगवंत हे सगळे माझेच आहेत. हे 100 कौरव हे माझेच भाऊ आहेत, आणि माझे गुरु आहेत. पितामह भीष्म आहे, द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य, हे सगळे माझे आहेत. आणि मी यांना मारू, आणि यांना मारल्यानंतर जे राज्य मला प्राप्त होईल ते मी भोगू? नाही भगवंता, मला हे काही नको.
हातपाय गळून गेले, हातातले शस्त्र गळाले आणि काहीच नको मला, युद्ध नको, काही नको, मला राज्य पण नको. आत्तापर्यंत जसा आम्ही वनवास भोगला, किती वेळा वनवास भोगला हो, बरोबर ना. मग जसा आत्तापर्यंत आम्ही वनवास भोगत आलो तसं इथून पुढे पण आम्ही वनवास भोगू, पण यांना मारून आम्हाला हे राज्याची प्राप्ती नको ना. त्यावेळेला भगवंताला विश्वरूप दाखवावं लागलं की अरे तू निमित्त मात्र आहे अर्जुना, यांची सगळ्यांची घटका भरलेली आहे, या सगळ्यांची जेवढे आता इथं समोर आहेत ना, सगळ्यांची घटका भरलेली आहे, तू निमित्त मात्र आहे. आणि मग भगवंताला दाखवावं लागलं ते विश्वरूप, आणि ते दाखवण्यासाठी या चर्मचक्षुने तुला दिसणार नाही म्हणून त्या अर्जुनाला ज्ञानचक्षु दिले. आणि ज्ञानचक्षुने भगवंतानी दाखवलं की कसे हे सगळे आधीच गेलेले आहेत, तो फक्त निमित्त मात्र आहे. मग ती भगवद्गीता बघा तिथे अर्जुनाला सांगितली कुरुक्षेत्रावर युद्धाच्या अगोदर. तेव्हा कुठे अर्जुनाला पटलं की नाही आपल्याला हे कार्य करणं गरजेचं आहे, आपण कारण निमित्त मात्र आहे, हे कार्य कोणाचं आहे, भगवंताचं. मी करता म्हणशील तर दुःखच आहे, पण श्रीराम करता म्हणसी तेने तू पावशी यश कीर्ती आणि प्रताप. हे करणारा मी नाहीच आहे, करणारा भगवंता तू आहे. म्हणून काय सांगितलं, जया सूर्याचेनी प्रकाशे उर्णतंतू तोही दिसे, नाना सूक्ष्म पदार्थ भासे अणुरेणू दिक. चिरले बाळाग्न तेही प्रकाशी, परी तो दाखविना वस्तुसी, ते जयाचेनी साधकासी प्राप्त होय. किती सूक्ष्मातला विचार समर्थांनी केलाय बघा, की अगदी डोक्याचा केस आणि त्या केसाला जेव्हा आपण मध्ये चिरतो, म्हणजे समजा एका केसाला फाटा फुटलाय पुढे आणि तो केस आपण मध्ये चिरतो, तो सुद्धा दृष्टीने दिसतोय, पण ती परब्रह्म वस्तू दिसणार नाही. का दिसणार नाही? का तर मला दाखवणाराच भेटला नाही. मला जर का वाट दाखवणारा भेटला तरच मी तिथपर्यंत पोहोचू शकते हो. मला वाट दाखवणारा नाही भेटला तर मी कुठेही भटकेल ना. म्हणून हे संत आहेत ना, हे फक्त आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी आलेले असतात महाराज. म्हणून तुकाराम महाराज, फार सुंदर अभंग आहे तुकाराम महाराजांचा. काय म्हणतात ते, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. कशासाठी आलो आम्ही? मार्ग दाखवण्यासाठी आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. कशासाठी? तर संतांचे मार्ग आम्ही पहिले झाडतो, कारण त्यांच्या पायामध्ये काटे कुठे टोचू नयेत म्हणून. झाडू संतांचे मार्ग आणि आडराणी भरले जग. हे जन आहे ना आडराणी भरलंय आणि आड मार्गाने चाललेलं आहे, तर यांना सन्मार्गावर आणण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. संत म्हणजे हे येतानाच सगळं घेऊन आलेले असतात. यांना आल्यानंतर काय आत्मसात करायची आवश्यकता नसते. म्हणजे आल्यानंतर मी सगळं आत्मसात करून घेतो अशी त्यांना आवश्यकता नसते. ते येतानाच सगळं, ईश्वर कोटीतले जे आहेत ना ते येतानाच सगळं घेऊन आलेले असतात. याचं उदाहरण म्हणजे ज्या वेळेला बघा समर्थ 7 वर्षाचे होते, त्यावेळेला समर्थ काय म्हणतात की आई चिंता करतो विश्वाची. 7 वर्षाचं बाळ काय म्हणतंय की मी विश्वाची चिंता करतो, म्हणजे ते येतानाच घेऊन आलेत. गोंदवलेकर महाराज आहेत ना, पाळण्यामध्ये अगदी 9-10 दिवसाचं बाळ असेल तर ते पाळण्यामध्ये घातलेले असताना झोपलेल्या अवस्थेमध्ये त्यांच्या आईला श्रीराम 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 असा आवाज यायचा, कारण येतानाच घेऊन आलेले तो. हे जे ईश्वर कोटीतले लोक आहेत ना, हे येतानाच सगळं घेऊन आलेले आहेत. संत येतानाच सगळं घेऊन आलेले आहेत. आम्ही वैकुंठवासी, आम्ही याच कारणासाठी आलो आहे. कुठल्या? तर जड जीवांचा उद्धार करण्यासाठी. तुमचा आमचा जड जीव म्हणजे तुम्ही आम्ही, आपला उद्धार करण्यासाठी ते येतानाच सगळं ज्ञान प्राप्त करून घेऊन आलेत. मग बघा पुढे काय सांगितलंय, जेथे आक्षेप आटले एथ प्रयत्न प्रस्तावले, तेथ तर्क मंदावले, तर्किता निज वस्तूसी. तर्क सुद्धा मंदावले,
प्रयत्नसुद्धा काय झाले, प्रस्तावले. म्हणजे ती निज वस्तू, ती परब्रह्म वस्तू ती प्राप्त करून घेण्यासाठी संतांशिवाय आणि सद्गुरूंशिवाय दुसरा मार्ग नाही. वळे विवेकाची वेगडी, पडे शब्दांची बोबडी, येथे मनाची तातडी कामा नये. काय सांगितलंय बघा, वळे विवेकाची वेगडी आणि पडे शब्दांची बोबडी. बघा, मी म्हटलं ना तर माझी बोबडी वळणार आहे, पण भगवंत मी नाही तू, बोलविता धनी वेगळाची असे, त्याचं स्मरण करून बसले ना तर 1 तास बोलून घेणारा तो आहे. म्हणजे अखंड काय सांगितलंय की अखंड मला या संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालता आलं पाहिजे. आणि या मार्गावर चालताना मला खात्री आहे की माझ्या मार्गामध्ये असणारे अडसर किंवा माझ्या मार्गामध्ये असणारे काटेकुटे वेचायला अगोदर ते पुढे आहेत. म्हणून काय सांगितलं पुढे, जो बोलकेपणे विशेष, सहस्र मुखांचा जो शेष, तोही शिनला निशेष वस्तू न संगवे. जो सहस्र मुखाचा शेष आहे, पुराणामध्ये वर्णन आहे की जो शेष आहे तो त्याला सहस्र मुख आहे आणि तो सहस्र मुखाने बोलतो. मग आता तो सहस्र मुखाने बोलणारा शेष काय म्हणतोय की मी सुद्धा थकलो बोलून बोलून, पण मी त्या निजवस्तूपर्यंत पोचू शकलो नाही. त्या निजवस्तूपर्यंत पोचण्यासाठी संत आणि सद्गुरू याच माध्यमातून आपल्याला तिथपर्यंत पोचता येणार आहे. पुढे सांगितलंय, वेद प्रकाशिले सर्वही, वेद विरहित काही नाही, तो वेद कोणासही दाखवू शकेना. वेद सुद्धा म्हणतात की आम्ही पण तिथपर्यंत पोचू शकत नाही. तैसी वस्तू संत संगे, स्वानुभवे कळू लागे, त्याचा महिमा वचनी सांगे ऐसा कवणू. ती वस्तू संत संघामध्येच समजणार. विचित्र कळा ये मायेची, परी ओळखी न संगवे वस्तूची, मायातीत अनंताची संत सोय सांगती. काय सांगितले बघा, या मायेच्या पलीकडे मायातीत झाल्याशिवाय आपल्याला परब्रह्म वस्तू दिसणार. जोपर्यंत आपण मायेमध्ये आहे, माया म्हणजे काय, मी आणि माझं. मग मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण. बघा, मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो तू जाण निरंतर, पार्था तो तू संन्याशी जाणं निरंतर. म्हणजे काय, संन्याशी म्हणजे काय हो, की ज्याला कशाचीच अपेक्षा नाही, घर नाही, दार नाही, मुलं नाही, बाळ नाही, काय नाही, हे सगळं माझं नाही. भगवंता तू माझा आणि मी तुझा. बरं, त्याच्याही पुढे जाऊन त्याची अशी अवस्था होते की मी आणि तू पण तो विसरतो. म्हणजे जोपर्यंत मी आणि तू ही आठवण आहे ना, तोपर्यंत सुद्धा आपण त्या परब्रह्मापर्यंत पोहोचू शकत नाही. मग मी तू हे याची सुद्धा बोळवण झाली पाहिजे. मी तूपणाची झाली बोळवण. मी आणि तू या दोन्ही गोष्टी बाजूला होऊन जेव्हा तो आणि मी एकरूप होईल ना, त्यावेळेला झालं जन्माचं सार्थक. म्हणून काय सांगितलंय बघा, पुढे काय सांगतात समर्थ, वळे विवेकाची वेगडी, पडे शब्दाची बोबडी, येथे मनाची तातडी कामा नये. जो बोलकेपणे विशेष, सहस्र मुखाचा जो शेष, तोही शिनला निशेष वस्तू न संगवे. वेद प्रकाशिले सर्वही, वेद विरहित काही नाही, तो वेद कोणासही दाखवू शकेना. तेची वस्तू संत संगे, स्वानुभवे कळू लागे, त्याचा महिमा वचनी सांगे ऐसा कवणू. विचित्र कळा ये मायेची, परी ओळखी न संगवे वस्तूची, मायातीत अनंताची संत सोय सांगती. मायेच्या पलीकडे गेल्याशिवाय त्या निजवस्तूची माझी भेट होणार नाही. बघा, आता मायेच्या पलीकडे जायचं. आता आपण म्हटलो की त्या भगवंताला भेटण्यासाठी मला सगळं सोडून मला संन्यास घ्यायला पाहिजे. मग मला ह्या मायेच्या पलीकडे जायचं आहे, तरच मला ते भगवंत स्वरूप मला भेटेल. मग असं म्हणून जर का मी घरातनं सगळं सोडून संन्यास घेतला तर अवस्था काय आहे हो. संन्यास घेणं म्हणजे घरदार सोडणं आहे का. संन्यास घेणं म्हणजे त्या वासनेतनं बाजूला होणं. वासने योगे जन्म घेणे लागे. बघा, मनाच्या वृत्ती नाना तेथे जन्म घेते वासना.
मनाच्या तुमच्या आमच्या वृत्ती नाना आहेत, तेथे जन्म वासना. ह्या वासनेची निर्वासना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तू संन्यास घेतला काय आणि काय घेतला काय. बघा एक संन्यासी भगवत प्राप्तीसाठी निघाला, झोपडी बांधून राहिला. नेहमी मी सांगते हा बोध, झोपडी बांधून राहिला. आता झोपडी बांधून राहिला, संन्यासाची प्रॉपर्टी काय असते, एक लंगोट. काय प्रॉपर्टी असते संन्यासाकडे, एक लंगोट. आता ते एक लंगोट असतो, तो एक लंगोट उंदीर कुरतडतो. आता त्या संन्यासाला वाटतं उंदीर आणि लंगोट कुरतडलं, आता मांजर आणलं पाहिजे उंदराचा बंदोबस्त करण्यासाठी. मग तो मांजर घेऊन येतो. मग मांजर आणल्यानंतर त्याला प्रश्न पडतो, मांजराला खायला दूध लागतं आहे, मग गाय आणायला पाहिजे. मग त्यांनी गाय पण घेऊन आला. आता गाईचं शेणपाणी कोण करणार, कोण करणार. मग आता बाई आणायला पाहिजे. म्हणजे अरण्यामध्ये गेला, झोपडी बांधली, संन्यासी झाला, पण हळूहळू 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 काय झालं, परत संसारातच अडकला. पण संसारातनं बाहेर पडण्यासाठी संन्यासी व्हायची आवश्यकता नाही, तुला ह्या विकारातनं बाजूला होता आलं पाहिजे. म्हणून काय सांगितलं, संत वस्तुसी वर्णिले नवचे, तेची स्वरूप संतांचे, या कारणे वचनाचे कार्य नाही. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत. संत काय सांगितले, आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ. एकदा का संत संघामध्ये गेल्यानंतर त्या सुखासारखं, या सुखाकारणे देव वेढावला. मग देवच जर का या सुखासाठी वेढा होतोय तर तुमच्या आमची अवस्था काय हो. संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, ना तरी भक्तीची फलश्रुती, ते हे संत. संत धर्माचे धर्मक्षेत्र. अहो संतांमुळे हा धर्म टिकून आहे. ज्या वेळेला बघा हे संत सगळे तुकाराम महाराज समर्थ ज्या वेळेला होते समकालीन, त्यावेळेला तर केवढे परचक्र यायचे, केवढी अवस्था भयंकर होती. आता आपल्याला सांगायला वेळ नाही, 10 वाजले. अवस्था भयंकर होती. बुडाला औरंग्या पापी, म्लेच संवार झाला, मोडिली मांडिली क्षेत्रे, आनंदे वनभुवनी. काय म्हणतात समर्थ, बुडाला औरंग्या पापी. म्हणजे समर्थांना केवढा आनंद झाला औरंगजेबाला मारल्यानंतर शिवाजी महाराजांनी. काय म्हणले, बुडाला औरंग्या पापी, म्लेच संवार झाला, मोडिली मांडिली क्षेत्रे, आनंदे वनभुवनी. जी परचक्र आल्यानंतर किंवा जे त्यांचं आक्रमण आल्यानंतर मोगलांचं, ज्या वेळेला आपली मंदिरं उद्ध्वस्त केली, ती परत जीर्णोद्धार करून शिवाजीराजांनी परत ती मंदिरं सगळी उभारली. मोडिली मांडिली क्षेत्रे, आनंदे वनभुवनी. सांगायला भरपूर आहे, पण आता आपल्याला वेळ कमी पडतोय. पुढे सांगितलं, संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, ना तरी भक्तीची फलश्रुती, ते हे संत. संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र, ना तरी पुण्यची पवित्र पुण्यभूमी. संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, ना तरी बोलीजे माहेर सायुज्य मुक्तीचे. काय आहे संत, सायुज्य मुक्ती आणि मोक्षप्राप्तीचं माहेर आहे. संत सत्याचा निश्चयो, संत सार्थकाचा जयो, संत प्राप्तीचा समयो सिद्ध रूप. काय सांगितलंय, संतांची प्राप्ती झाल्यानंतर त्या परब्रह्म वस्तू म्हणजे सिद्ध रूपाला पोचणं अवघड नाही. मोक्षश्रिया अलंकृत, ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्र असंख्यात नृपती केले. जे समर्थपणे उदार, जे का अत्यंत दानशूर, तयाचे नि हा ज्ञान विचार दिधला नवचे. दानशूर संतांना का म्हटलंय, कारण आपणासारखे करिसी तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. जे समर्थपणे उदार, जे का अत्यंत दानशूर, तयाचे नि हा ज्ञान विचार दिधला नवचे. महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती, परंतु कोणी सायुज्य मुक्ती देणार नाही. सायुज्य मुक्ती देणारा फक्त सद्गुरूच आहे. म्हणून सांगितलं, जे त्रैलोकी नाही दान, ते करीती संत सज्जन. बघा, तिन्ही लोकांमध्ये जे प्राप्त होत नाही, पृथ्वी, स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ, तिन्ही लोकांमध्ये जे प्राप्त होत नाही, ते संत कृपेने तुम्हाला प्राप्त होत आहे. जे त्रैलोकी नाही दान, ते करीती संत सज्जन, तया संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे. बघा, महिमा किती वर्णन करू, आपल्याला वेळ पण 1 तासाचा पण वेळ पुरे पडेल का हो संतांचा महिमा वर्णन करायला, नाही पडणार. जे त्रैलोक्याहून वेगळे, जे वेद श्रुतीस नाकळे, तेची जयाचे निओळे परब्रह्म अंतरी. ऐसी संतांची महिमा, बोलीजे तितुकी उनी उपमा, जयेचे नि मुख्य परमात्मा प्रगट होय. ऐसी संतांची महिमा,
बोलीचे तितुकी उनी उपमा. समर्थांनी पण सांगितलंय किती बोलू, बोलेल तेवढं कमीच पडतंय. बोलीचे तितुकी उनी उपमा, जयाचेनी मुख्य परमात्मा प्रगट होय. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे संत स्तवन नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.